मायबाप हो, प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबाराय भगवंताच्या संगतीत गेल्यानंतर गोपाळांना जी निश्चिंती प्राप्त झाली त्या निश्चिंतीचा अनुभव या अभंगामध्ये व्यक्त करतात। मायबाप हो, आज औचित्य असं आहे की आज गुरुपौर्णिमा आहे। आज आहे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमा म्हणजे काय महाराज? पौर्णिमेला चंद्र पूर्ण दिसतो। चंद्र पूर्ण दिसतो म्हणजे काय महाराज? अंधार नाहीसा होऊन प्रकाश जीवनामध्ये येतो। त्याप्रमाणे ज्या दिवशी सद्गुरू आपल्या जीवनात आले, गुरु आपल्या जीवनात आले, त्या दिवशी आपल्या जीवनात काय होतंय महाराज? आपल्या जीवनातला अंधार नाहीसा होतो आणि आपल्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश येतो। तमसो मा ज्योतिर्गमय असतो मा सद्गमय मृत्योर्मा अमृतम गमय। आपली संस्कृती सांगते तमसहा म्हणजे अज्ञान, तमसो मा ज्योतिर्गमय। तमस म्हणजे अंधार, अंधाराकडून प्रकाशाकडं नेणारी आपली संस्कृती आहे। प्रकाशाकडून अंधाराकडे जाणं ही आपली संस्कृती नाही। अलीकडे वाढदिवसाचं एवढं खोळ निर्माण झालं महाराज, एवढं खोळ निर्माण झाले। वाढदिवस कुठेही रस्त्यावर, कट्ट्यावर, गाड्यावर, कुठेही चौका चौकामध्ये वाढदिवस आहे। काय करतात वाढदिवसाला? अगोदर दिवे लावतात, पुन्हा काय करतात? दिवा लावला पाहिजे का विझवला पाहिजे? हो बाबा, लावला पाहिजे ना? मला सांगा, दिवा कधी विझवतात? दिवा कधी विझवतात? आपण काय म्हणतो? वंशाचा दिवा मावळला म्हणतो ना। दिवा कधी विझवतात? दिवा शेवटी विझवतात। म्हणून वाढदिवस साजरा करू नका या मताचा मी नाही, करा, काय हरकत नाही, पण दिवे मात्र विझवू नका। कारण ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो। म्हणून गुरूंच्या ठिकाणी काय असतं महाराज? गुरु तीर्थ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे। गुरूंच्या ठिकाणी ज्ञान असतं महाराज। आणि जीवनात गुरु भेटल्याशिवाय माणसाचं जीवन सफल होत नाही। काय करतात हो गुरु? गुरु काय करतात महाराज? लोहाचे परिस होय, लोहाचं परिसामध्ये रूपांतर करण्याचं सामर्थ्य, लोहाचं सोने होय आणि लोहाचं सोनं करण्याचं सामर्थ्य जसं परिसामध्ये असतं, तसं अज्ञानी जीवाचं ज्ञानामध्ये परिवर्तन करण्याचं सामर्थ्य हे फक्त गुरुच्या ठिकाणीच असतं। की लोहाचे सोने होय हे सामर्थ्य परिसीचं आहे। म्हणून जे सामर्थ्य परिसामध्ये असतं तसं सामर्थ्य सद्गुरूंच्या ठिकाणी असतं की अज्ञानी असणारा जीव त्या अज्ञानी जीवाला ज्ञानी बनवण्याचं साधन, ज्ञानी बनवणं हे फक्त सद्गुण कुणाकडे असतो? तर ते गुरुकडे असतं। म्हणून गुरु तीर्थ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे। म्हणून महाराज वारकरी संप्रदायामध्ये गुरु परंपरेला फार महत्व आहे। हरिपाठामध्ये आपण जे गुरु परंपरेचे अभंग म्हणतो ना, बघा, वारकरी संप्रदायामध्ये गुरु परंपरेला महत्व आहे, पण अति गुरु गुरु करत बसणं याला महत्व। इतर संप्रदायामध्ये बाकीचं सगळं सोडून देतात, फक्त गुरु 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 करत बसतात। पण आपल्या संप्रदायाचं असं म्हणणं आहे, नुसतं गुरु गुरु करत बसू नका, एक करीती गुरु गुरु भोवता भारू शिष्याचा, तुकोबाराय सांगतात। गुरुनी जे गुरुवर्य अशोक महाराज पांचाळ गुरुजी आळंदीमध्ये, म्हणजे गुरुनी जे सांगितलं। आता मी बरेच शिष्यवर्ग बघतो, मला एक जण महाभाग भेटला, महाराज अमुक अमुक महाराज आमचे गुरु आहेत। हो बाबा, असतील, काय हरकत नाही। ते म्हणलं आमच्या महाराजांच्या हातामध्ये 10 बोटामध्ये 10 तोळ्याची अंगठी आहेत, प्रत्येक बोटामध्ये 1-1 तोळ्याची अंगठी आहे। आमच्या महाराजाकडे ही गाडी आहे, आमच्या महाराजाकडे अमुक मठ आहे, आमच्या महाराजाकडे एवढा पैसा आहे। हे सगळं खरं आहे बाबा, पण तुझ्या महाराजांनी तुला काहीतरी सांगितलं असेल ना? हो सांगितलं ना, मंत्र सांगितला, दुसरं काही सांगितलं का? दुसरं काही नाही सांगितलं। मी म्हणलं तू एवढा वेळ बोलतोय, तुझ्या तोंडाचा वास येतोय दारू पिलेला, तू एवढं गुणगान गातोय ना गुरुजींचं, तुझ्या हरकत नाही बाबा, पण तुझ्या तोंडाचा दारू पिलेला वास येतोय। तुझ्या सद्गुरूनं हे सांगितलं नाही का बाबा व्यसन करू? अशीही काही महाराज मंडळी आहेत, शिष्याला माळ घालताना, शिष्याला गुरुचा शिष्य करत असताना, त्याला दीक्षा देत असताना त्यांनी असं सांगितलं पाहिजे बाबा की तू जीवनामध्ये व्यसनाचा स्वीकार करू नको, हे लक्षात घ्या। म्हणून वारकरी संप्रदायाची परंपरा अशी आहे महाराज, वारकरी संप्रदाय असं सांगतो की अगोदर आपण कर्म जर चांगले केले ना, आपणाला गुरुकडे जायची गरज नाही। लक्ष देऊन ऐका मी काय म्हणतोय। आपण जर कर्म जर चांगले केले,
पाडाला जेव्हा आंबा येतो, आंबा जेव्हा पाडाला येतो, परिपक्व होतो, तेव्हा पोपटाला आमंत्रण द्यायची गरज पडत नाही, आपोआप पोपट येतो. कुठे येतो? आंब्याकडे येतो. तसं आपलं जीवन असं घडवलं पाहिजे की आपण सद्गुरूच्या शोधात नाही गेलं पाहिजे, सद्गुरू आपल्याकडे आले पाहिजे. सापडविले वाटे जाता गंगा स्नान, सापडविले जाता गंगे स्नान, सापडविले वाटे जाता गंगा स्नान, सापडविले वाटे जाता गंगा स्नान. मस्तकी तो दाना ठेविला कर, मस्तकी तो दाना ठेविला कर, सापडविले वाटे जाता गंगा स्नान, सापडविले वाटे जाता गंगा स्नान. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. ऐका आता, निवृत्तीनाथांना जो अनुग्रह झाला, मला सांगा निवृत्तीनाथांचे गुरु कोण आहेत? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गहिनी प्रसादे. मग गहिनीनाथांची भेट कुठं झाली? त्र्यंबकेश्वरच्या गुहेमध्ये वाघ पाठी लागला, म्हणून हे भावंडांची ताटातूड झाली आणि तिथं अचानक भेटले. कोण भेटले? गहिनीनाथ. आणि तिथं अनुग्रह दिला. म्हणजे निवृत्तीनाथ गुरूंच्या शोधात गेले का? नाही गेले. दुसरं उदाहरण, तुकाराम महाराज स्वप्नामध्ये पंढरपूरला गेले आणि सापडविले वाटे. महाराज आंघोळीला चालले होते तर रस्त्यात सद्गुरू भेटले आणि मस्तकी तो जाना. कशामुळे घडलं हे? ज्ञानेश्वरी सांगते, ऐसे कार्म साम्य दशा होय जेत विरेशा, तेत श्री गुरु अपैसा भेटीची गा, ऐसी कर्म साम्य दशा. म्हणून माणसानं कर्म काय असतं महाराज? आपल्या चित्तामध्ये 3 प्रकारचे दोष आहेत, मल, विक्षेप, आवरण. 3 प्रकारचे दोष आहेत. मल म्हणजे काय? मल म्हणजे पापाची वासना, सारखं पाप करावं वाटणं, सारखं पाप करावं वाटणं, याला मल म्हणलं. मग हे घालवायचं असेल तर काय केलं पाहिजे? हे घालवायचं असेल तर शास्त्रानं सांगितलेलं विहित कर्म केलं पाहिजे, जे निषिद्ध कर्म सांगितलंय ते केलं नाही पाहिजे. मग शास्त्रानं काय सांगितलंय? शास्त्रानं जे सांगितलंय तेच केलं पाहिजे. काय सांगितलं पाहिजे? आचार्य देवो भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव, हे केलं पाहिजे. शास्त्रानं काय सांगितलं बाबा? ब्रह्महत्या सुरापानम स्तेयम गुरुवांगणा गमनम. शास्त्रानं सांगितलं बाबा दारू पिऊ नका, ब्रह्महत्या करू नका, वाईट विचार करू नका. शास्त्रानं सांगितलंय चोरी करू नका. जे शास्त्रानं सांगितलंय ते करायचं आणि जे करू नका म्हणलंय ते करायचं. जे करा म्हणलंय ते करायचं आणि जे करू नका म्हणलंय ते करायचं नाही. मग काय केलं पाहिजे? जे संतान, आता थोडक्यात सांगतो, शास्त्र म्हणजेच संत आहेत महाराज. वेदातल्या ऋचा, वेदातले जे काही उपदेश असतील तेच संतांचे विचार आहेत. वेदानं जे सांगितलंय, शास्त्रानं जे सांगितलंय तेच संतांना सांगितलंय. म्हणून संतांना जे करा म्हणून सांगितलंय ते केलं पाहिजे आणि संतांनी जे करू नका म्हणून सांगितलंय ते केलं नाही पाहिजे. करू नका म्हणलंय संतांनी, ते केलं नाही पाहिजे. म्हणून आपल्या जीवनातली पापाची वासना घालायची असेल, मल नावाचा दोष घालवायचा असेल तर संतांना सांगितलंय काय करा? पंढरी शेजारी आल्या संसार, पंढरी शेजारी आल्या संसार, दिनाचा सोयरा पांडुरा, दिनाचा सोयरा पांडुरा, दिनाचा सोयरा पांडुरा.
संसारा शेजारी आल्यानो संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग. महाराजांनी सांगितलं बाबा पंढरपूरला जा. मग माणसानं ते गेलं पाहिजे. महाराज सांगतात की बाबा कराल ते हित सत्य करा. काय करा? कराल ते ऐका जी तुम्ही भक्त भागवत. कराल ते हित सत्य करा. सत्य वागा, खोटं बोलू नका, सत्य करा. म्हणजे शास्त्रानं जे करा म्हणून सांगितलं ते करणं. ते केल्यामुळं काय होतं महाराज? त्याच्यामुळं मन लावाचा दोष जातो. मन. आता दुसरा विक्षेप. ऐका, विक्षेप कुणामुळे जातो महाराज? विक्षेप म्हणजे मनाची चंचलता, मनाची विचलितता, मन शांत न राहणं, चित्त शांत न राहणं, हे विक्षेप आहे. एखाद्या वेळेस मंदिरात गेला पण मनामध्ये देवाची मूर्ती न येता शेतातली सोयाबीन आली, शेतातलं कापूस आलं, कुठलं तरी दुसरंच काही आठवायला लागलं, मन भरकटायला लागलं, त्याला म्हणावं विक्षेप. हा विक्षेप घालवायचा असेल तर काय केलं पाहिजे? विक्षेप घालवण्यासाठी भजन केलं पाहिजे. तेने सदाची तेने सदाची कथा तिने सदा चित्ता समाधान. चित्त समाधान कशाने होते? देवाच्या भजनामुळं, देवाच्या चिंतनामुळं, देवाच्या कथेमुळं. देवाची कथा श्रवण केल्यावर माणसाचं चित्त शांत होते. आता मल गेला, विक्षेप गेला, आता राहिलं आवरण. आवरण म्हणजे काय? आवरण म्हणजे अज्ञान. आवरण म्हणजे काय? झाकून ठेवलेली वस्तू. आपणच ज्ञानी आहोत पण आपल्याला भ्रम असा झालाय की मी ज्ञानी नसून मी अज्ञानी आहे. म्हणतात ना, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुझा आहे तुझपाशी परी तू जागा. ते आळंदीहून पंढरपूरला जेव्हा वारी निघते ना, नात्या पुत्याच्या जवळ आल्यानंतर महादेवाचं मंदिर दिसतंय, उंच टेकावरून दिसतंय ना. तिथे एक अभंग म्हणतात, ओम नमो शिवा आदी, ओम नमो शिवा आदी, कावडी घेतली खांदी, कावडी घे. त्याच्यामध्ये एक चरण आहे त्या अभंगामध्ये. काय चरण आहे का? जवळी असता जीवन जगजीवन, का धांडोळीसी वन, एकाग्र करी मन, तेने होईल समाधान रे. देव बाजूला नाही, मान. आता मला सांगा, माणूस ज्ञानी झाला. ज्ञानी झाला म्हणजे काय? बाजारातून ज्ञान आणला आणि त्याच्या पोटात टाकलं, त्याच्यात नरड्यात ओतलं, असं काय झालं का? मुळात तो ज्ञानीच आहे पण त्याला भ्रम झाला होता. आता काय आहे, उदाहरणार्थ सांगतो.
याला झाकून टाकलं, हे दिसायला लागलं का आता? हे कुठं गेलं? हे झाकल्यामुळं काय झालं? याला आवरण पडलं. मग सद्गुरू काय करतात? सद्गुरू आपल्या जीवनात येतात, हे आवरण काढतात आणि आवरण काढून सांगतात, बाबा तूच ज्ञानी आहेस आणि तूच अहम ब्रह्मास्मी, मी वासुदेव तत्वता, तूच आहेस बाबा, तूच देव आहेस असं सांगतात. म्हणजे आवरण नावाचा दोष काढण्यासाठी सद्गुरू आपल्या जीवनात येतात. म्हणून मन आपल्याला घालवायचं आहे, विक्षेप आपल्याला घालवायचा आहे, आवरण काढण्यासाठी सद्गुरू येणार आहेत. अगोदर आपल्याला ह्या दोन गोष्टीसाठी पहिल्यांदा प्रयत्न करायचे आहेत, मन आणि विक्षेप. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून आज आपल्या या गावामध्ये गुरुपौर्णिमा आणि काला या दोन्हीचं औचित्य असल्यामुळं थोडंसं मी हे सांगण्याचा प्रयत्न केला. गावात आल्यानंतर खरंच समाधान वाटलं. एवढा मोठा सभा मंडप मी पहिल्यांदा पाहिला. आता आमच्या गावात पण आहे, पण ते सिद्धेश्वर महादेव मंदिराचा आहे, पण थोडा लहान आहे याच्यापेक्षा. तरी पण गावामध्ये, खेड्या गावामध्ये सहजासहजी एवढा मोठा मंडप आहे. बघा, मला सांगा, या मंडपाचा अनेक लोकांना फायदा होणार आहे. लग्न सोहळा असेल, कुणाचा सार्वजनिक कार्यक्रम असतील, गोरगरिबांची लग्न या ठिकाणी लागतील. सुंदर असा मंडप आहे आणि गावही धार्मिक आहे. प्रत्येकाच्या गळ्यात माळ दिसली महाराज. आणि शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा गाव सक्षम आहे, सगळ्या गोष्टीनं सक्षम आहे. आणि त्या सर्वांनी पंढरपूरला जे भाविक जातात, असं ऐकण्यात आलं की कुंभार गुरुजी यांच्या दिंडीमध्ये चालतात. गुरुवर्य पंडित महाराज क्षीरसागर महाराजांच्या सोबत चालणारी मंडळी आहेत. आणि विशेष म्हणजे या गावामध्ये 7 दिवसाचा सप्ताह असतो आणि तो सप्ताह केवळ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण असा सप्ताह गुरुवर्य जयराम बाबांनी सुद्धा आळंदीमध्ये एका ठिकाणी चालू केला. आणि असा सप्ताह गुरुवर्य अर्जुन महाराज लाड यांच्या माध्यमातून दरवर्षी हा सप्ताह चालतो. मला भाऊंनी सांगितलं, या सप्ताहाचा रामकृष्ण हरी जपाच्या या सप्ताहाचा परिणाम असा झाला की गावामध्ये अनेक जण माळकरी झाले. आमच्या गावात दारू मिळत नाही, चांगली गोष्ट आहे. नाही मिळाली तेवढी चांगली आहे महाराज. म्हणून ज्या गोष्टीची आवश्यकता नाही, सगळ्या दृष्टीनं आपलं गाव धार्मिक आहे. आणि त्याच धार्मिकतेचा अनुभव आज आपण अशा पावसामध्ये, एवढ्या रिपरिपतेमध्ये सगळं गाव एकत्र येऊन हा कार्यक्रम आयोजित करता. आणि या काल्याच्या कीर्तनासाठी जो अभंग आहे, जगद्गुरु जगदवंदनीय विश्वसंत विश्वभूषण ज्ञानेशप्रिय तुकोबारा यांचा असून, महाराज या अभंगाच्या द्वारे भगवंताच्या संगतीमध्ये जेव्हा गोपाळ गेल्यानंतर गोपाळांना जी अनुभूती आली, जी चित्ताची शांतता लाभली, त्याचं वर्णन या अभंगामध्ये करतात. मायबाप हो, विश्रांती हा शब्द फक्त संसारात पाहायला मिळत नाही, विश्रांती फक्त परमार्थातच मिळते. बघा तुम्ही, आपण जर निश्चिंती, विश्रांती, समाधान हे जर शब्द तुम्ही संसारातल्या कोण्याही माणसाला विचारा, तो म्हणतो का कधीतरी, झालं बाबा आता आपलं संपलं, म्हणतो का? पण व्यवहारात कोणीच म्हणू शकत नाही. म्हणून तर रामदास स्वामींना म्हणावं लागलं, जगे सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुची शोधून पाहे. काय जगात असा सर्व सुखी कोणीच नाही महाराज. एखादा मनुष्य दवाखान्यात आजारी आहे, ICU मध्ये आहे, आणि त्याला घरी आणलं आणि त्याला विचारलं, बाबा आता झालं का, आता तुमची शेवटची घटका आहे, आता काय वाटतं का तुम्हाला, देवाचं नामस्मरण कीर्तन भजन ऐकावं वाटतं का, काय वाटतं तुम्हाला, कृतकृत झालं का जीवनाचं? तो म्हणतो, नाही हो, छोट्या नातीचं लग्न बघायचं राहिलं. म्हणजे जीवनात, माणसाच्या जीवनात निश्चिंती व्यवहारात मिळू शकत नाही. कारण व्यवहार असा आहे महाराज, श्रू सरती इति संसार, जो वाढतच जातो त्याचं नाव आहे संसार. काही जरी केलं, किती जरी प्रयत्न केले, जो कधीच संपत नाही आणि ज्याला शेवट नाही, त्याचा नाव आहे संसार. आणि शेवट आहे त्याला म्हणतात परमार्थ. शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. माझा
सांगतात शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला. कोणी म्हणतं का हो? 60व्या वर्षी रिटायरमेंट घेतलेला माणूस 58व्या वर्षी रिटायरमेंट झालेला माणूस म्हणतो का आता मला काहीच करायचं नाही, फक्त गावातल्या मंदिरात जाणार मी आणि काहीच करणार नाही, दररोज हरिपाठ म्हणणार, पहाटे काकडा म्हणणार, दुपारी नामस्मरण करणार, बाकी काहीच करणार नाही म्हणतो का? पुन्हा अजून संसारात गडबड चालूच राहते, काहीतरी करणार, काहीतरी दुकान टाकणार, काहीतरी बिझनेस करणार, काहीच करणार गेलं तर उगं तर बसणं आखरी 4 पोराला घेऊन बसणार, गावातल्या पत्त्या खेळत बसणार, काही ना काही उद्योग करणार. पण म्हणतो का आता झालं बाबा शेवट आपलं, काहीतरी देवासाठी करू, काहीच करत नाही महाराज. संसारातल्या प्रत्येक माणसाला विचारा तुमची काम वासना शांत झाली का? नाही होत. काम वासना म्हणजे काय? इच्छा इच्छा इच्छा. काय त्या इच्छेच्या संबंधानं शास्त्रानं असं सांगितलंय तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा. माणूस म्हातारा होईल पण माणसाची तृष्णा म्हातारी होईल नाही. फक्त तृष्णा जिरली, वासना जिरली, काम वासना शांत झाली ही फक्त परमार्थातल्या संत महात्म्यांचीच. म्हणून त्यांनी हात वर करून जगाला सांगितलं काम नाही काम नाही झालो पाही रिकामा. काय म्हणतात? आता सगळे प्रमाण म्हणलं तर याच्यामध्येच वेळ होईल. आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेचिया. महाराज सांगतात आता आम्हाला समाधान मिळालं, आता आम्हाला कशाचीच आवश्यकता नाही, आम्हाला काही लागत नाही. आता आमच्या पुढे स्त्री आली काय आणि आमच्या पुढे पुरुष आला काय? नर नारी बाळे अवघा नारायण तुका म्हणे तैशा दिसतील नारी रिसाची परी आम्हा पुढे. आता आमच्या पुढे सोनं आणलं काय आणि आमच्या पुढे मातीचा ढेकूळ आणला काय? महाराज सांगतात सोने रुपे आम्हा सोने रुपे आम्हा पृथ्वीचे समान आताच्या काळात अवघड आहे. ही परमार्थातली शेवटची घटक आहे, उच्च कोटीची अवस्था आहे आणि ती अवस्था प्राप्त होण्यासाठीच लहानपणापासून प्रयत्न करावे लागतात. नाहीतर काल माळ घातला, आज गुरु करून घेतला, लगेच उद्या म्हणायला लागला मला सोनं बी सारखंच दिसते आणि माती सारखंच दिसते, मला बाई सारखीच दिसते आणि पुरुषही सारखाच दिसतो. असं होत असं जर कोणी म्हणत असेल तर तो 1 नंबरचा ढोंगी, 1 नंबरचा लबाड आहे. मी या मताचा नाही. हा महाराज गुरुवर्य भगवान बाबांना सुद्धा त्या काळात परीक्षा द्यावी लागली ना, द्यावी लागली ना. स्वतःचं लिंग कापावं लागलं, ज्या ठिकाणी लिंग कापलं त्या ठिकाणी तुळशी उगवल्या, बरोबर आहे ना. परीक्षा द्यावी लागली. तुका म्हणे तोची संत सोसी जगाचे आघात. इथं साधूला आघात सहन करायची क्षमता नाही. या जगात जेवढे संत महात्मे होऊन गेले त्या सगळ्यांना समाजाचा त्रास सहन करावाच लागला. शेवट ते गेल्यावरच लोक त्याची पूजा केली, हयात असताना कोणी पूजलं नाही महाराज. लक्षात घ्या, कारण साधू कळायला साधूचीच नजर लागते. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. हा साधूचीच नजर लागते. सोनारालाच कळते सोन्याची पारख, लोहाराला कळत नाही. हा लोहारालाच कळतं हे लोखंड कसं आहे, सोनारालाच कळतं हे सोनं कसं आहे, सुतारालाच कळतंय की हे लाकूड कशाचं आहे. हा म्हणजे ज्या जातीत जन्माला आला, ज्या जातीचा आहे त्या जातीलाच ते कळू शकतंय. सोनारालाच सोनं कळू शकतंय, लोहारालाच लोखंड कळू शकतंय. तसं आपणाला तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. संत कळत नाहीत महाराज समाजाला. म्हणून तर समाजामध्ये संतांची आजही अवहेलना होते, खऱ्या संतांची, आणि आजही आणि तेव्हाही अवहेलनाच होती. का बाबा? समाजाला संत कळत नाहीत आणि संत आपल्या तोंडानं मी संत हाव म्हणून सांगत नाही, सांगत नाही. सांगणारे संत नसतात. हे एवढं वाक्य अंडरलाईन करून ठेवा. तोंडानं सांगणारे संत नसतात आणि असणारे तोंडानं सांगत नाही. मी सांगत नाही. महाराज सांगतात बडे बडाई ना करे
बोले ना बोले बोल. कबीर महाराज सांगतात बडे बडाई ना करे बडे न बोले बोल, रही मन हीरा कब कहे लाख टका मेरो मोल. महाराज सांगतात मोठी माणसं आपला मोठेपणा सांगत नाहीत. संत कधी आपल्या तोंडानं मी संत आहो म्हणून सांगत नाही, आणि हिरा कधी सांगत नाही की माझी कोटी रुपये किंमत आहे. सांगतो का हिरा? सोनं म्हणतंय का माझा 90,000 दर आहे तोळ्याला, सोनं सांगत नाही. तसं साधू आपल्या मुखानं सांगत नाहीत. म्हणून ही निश्चिंती समाधान हे फक्त परमार्थातच अनुभवाला मिळते. तुका मने येथे सकळ विश्रांती, तुका मने येथे सकळ विश्रांती, तुका मने येथे सकळ विश्रांती, तुका मने येथे सकळ विश्रांती. आठवा चित्ती नारायण. म्हणून महाराज विश्रांती समाधान एक तर संतांच्या संगतीमध्ये आणि दुसरं देवाच्या संगतीमध्ये, बाकी कुठं समाधान मिळत नाही महाराज. आणि जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर संगत महत्वाची आहे. पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावे अधमा संत सेवी. माणसाच्या जीवनाचं पतन व्हायचं असेल किंवा उद्धार व्हायचा असेल तर संगत कारणीभूत आहे महाराज. हा संगत चांगल्याची झाली तर माणसाचा उद्धार होतो, आणि संगत वाईटाची झाली तर माणसाचं पतन होतं. आता उदाहरण सांगायला वेळ नाही. अजामेळ नावाचा सत्वशील कुळामध्ये सात्विक घराण्यामध्ये जन्माला आलेला, ब्राह्मण कुळात जन्माला आलेला अजामेळ क्षणभर वाईटाची संगत झाली तर सगळं जीवन बर्बाद झालं. आपल्याला चरित्र माहितच आहे. अजामेळ जंगलातून चालला होता. जंगलातून जात असताना मायबाप हो एक वाईट दृश्य अजामेळाला दिसलं. काय दृश्य होतं? एक स्त्री आणि एक पुरुष दुपारच्या वेळेला त्या जंगलामध्ये वाईट कर्म करताना त्यानं बघितलं. ते वाईट कर्म त्यानं बघितल्याबरोबर त्याच्या मनात तीच वासना निर्माण झाली. बाहेर पडला जंगलाच्या, ते मनातून चित्र जाईच ना. घरी आला ते मनातून चित्र जाईच ना. संध्याकाळी झोपायला लागला मनातून चित्र जाईच ना. सकाळी उठला नित्य उपासना करण्यासाठी, सकाळची पूजा करण्यासाठी, आचमन करण्यासाठी पाणी हातात घेतला पण ते चित्र डोळ्यासमोरच जाईच नाही. दुपारी चित्र समोर, संध्याकाळी चित्र समोरच जाईच ना. म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, अलीकडे मोबाईल एवढं वाईट झालं महाराज, एवढं वाईट झालं. सुरुवातीला बरं वाटलं, मोबाईल कीर्तन येत होते, काकडा येत होता, हरिपाठ येत होतं, ज्ञानोबारायांचा गाथा, ज्ञानेश्वरी वाचण्यासाठी कामाला येत होतं. लोकांनाही बरं वाटलं सुरुवातीला. पण अलीकडे त्या मोबाईलमध्ये रील्स नावाचा एक स्पेशल फोल्डर आलं, आणि त्या रील्सच्या माध्यमातून असल्या बाया आल्या महाराज, सांगू नये. ते आता कीर्तनात सांगणं कठीण आहे. नको त्या गोष्टीचं काय असं आहे म्हणे, ते कमेंट्स जेवढ्या वाढतील, फॉलोअर्स जेवढ्या वाढतील, लाईक जेवढे वाढतील तेवढे पैसे त्या बायांना मिळतात म्हणे. मी म्हणलं हे बाया असं का वागत असतील? त्यांना घरी कोणी विचारत नसेल का? ह्यांचे नवरे, ह्यांचा बाप, यांची आई कोणी विचारत नसेल का? कारण हे सगळे वाईट कृत्य करणारे बाया आहेत, आणि आपली मुलं आवडीनं बघायला लागली आणि आपली मुलं बिघडायला लागली.
महाराज, ज्या गोष्टीचं ज्ञान नको त्या वयात व्हायला लागलं, नको त्या वयात, खरं सांगतो, आज माझं वय 37 वर्ष आहे. आम्ही 12वीला असेपर्यंत आम्हाला काहीच माहित नव्हतं, पण आज 5वी ते 4थीच्या मुलांना नको त्या गोष्टीचं ज्ञान मोबाईलच्या माध्यमातून व्हायला लागलं. ते जाऊ द्या. आज मोबाईलमुळे किती तोटे, ते कितीतरी गेम आले, जंगली रमी नावाचा गेम आहे, असे कितीतरी त्या मोबाईल मध्ये गेम आहेत. हजारो मुलं त्या व्यसनाच्या आहारी लागली, त्या गेमच्या आहारी चालली. पत्ते खेळणं, जुगार खेळणं, मटका खेळणं त्या मोबाईलच्या माध्यमातून. आज बरेच मायबाप परेशान आहेत का? आमच्या गावामध्ये एक आडत दुकानदार होऊन गेला मोठा, इतकं त्याचा व्यापार जोरात चालला होता. काय केलं काय नाही की त्यांनी अचानक त्यानं आज 1-1.5 कोटीचा त्याचा लपडा झाला, गाव सोडून पळून गेला. त्यानं मोबाईलवर कोणता तरी गेम खेळला म्हणे, सगळे पैसे गेले. म्हणजे नको त्या वयात नको त्या गोष्टीचं ज्ञान आणि कमी दिवसामध्ये कमी कष्टामध्ये श्रीमंत होण्याची लालसा वाढायला लागली. बरोबर आहे का? आज कष्ट नको आहेत मुलांना, नको त्या वयात कमी दिवसामध्ये श्रीमंत होण्यासाठी ते ऑफर दाखवतात. आणि ते सांगणारे कोण आहेत? अर्धे क्रिकेट प्लेयर, ते जाहिरात करणारे कोण आहेत? अर्धे नाचणाऱ्या बाया चित्रपटामध्ये, अर्ध्या हिरोईन्स, अर्धे हिरो. मग आजकालच्या मुलांना कोण आवडतंय? विराट कोहली, रोहित शर्मा, सचिन तेंडुलकर. मग हे सगळे जाहिरात करणार, आव ना महाराज जंगली रमी पे. आता पोरं त्याच्या आहारीच आहे. मायबाप म्हणून हात जोडून विनंती करतो, होईल तेवढं लेकरांना शाळा शिकवा, मोबाईल पासून दूर ठेवा. त्याचा दुष्परिणाम फार वाईट आहे. मला बाजूला जायचं नाही. आजा मेळाच्या समोरून ते चित्र जाईच ना, ती स्त्री आणि तो पुरुष ते करत असलेले जार कर्म 2 दिवस गेले तरी समोरून जाईना. तिसऱ्या दिवशी त्याच स्त्रीच्या वेशेच्या गल्लीत गेला आणि तिथल्या 2 स्त्रिया उचलून आणला आणि वेशेच्या संगतीत राहायला लागला. ब्राह्मण असणारा आजामेळ, सत्वशील असणारा आजामेळ वाईटाच्या संगतीत क्षणभर आला तर सगळं जीवन बर्बाद झालं. बघा संगत किती वाईट आहे. म्हणून प्रमाण आहे तुकोबा राहायचं, पतन उद्धार संघाचा महिमा त्याजावे अधमा संत सेवी. म्हणून संतांनी प्रत्येक क्षणाला देवाला मागताना एवढंच मागितलं, देवा आम्हाला वाईटाची संगत देऊ नको, आम्हाला वाईटाची संगत देऊ नको, नको दुर्जनाचा वास असे तया सुखानाश. संगती करावी सदा सजनाची, संगती करावी सदा सजनाची, संगती करावी सदा संगती करावी सदा संगती करावी सदा सजनाची, संगती करावी सदा सजना, संगती करावी सजना, संगती करावी सजना, सावली सावली कधी दुर्जनाचे, सावली सावली कधी दुर्जनाचे, संगती करावी सदा सजनाची, संगती करावी सदा सजना, सावली सावली कधी दुर्जनाची, सावली सावली कधी दुर्जनाची, संगती करावी सदा संगती करावी संगती करावी सदा सज्जनाची, सावली नसावी कधी दुर्जनाची. महाराज, उंदराला सावली सर्पाची कधी प्रिय होईल का? ज्ञानेश्वरीत ओवी आहे. उंदराला आता सर्प असा फना केला म्हणे आणि उंदराला वाटलं बरं झालं बाबा, काय झालं, ऊन लागायला लागले, चैत्राचा महिना, अंगावाटी घाम यायला लागला, बरं झालं आपल्याला सावली भेटली. सावली कामाची आहे का ती?
दुष्परिणाम होणार आहे ना. तसं आपणाला दुर्जन प्रेमानं बोलवल, गोड बोलवल, पहिल्या दिवशी म्हणाल काहीच होणार नाही, नुसती उग चक्कर येते, काही होईना, थोडं घे थोडं घे, काही होईना, थोडं घे थोडं घे. मी एकदा तंबाखू खाली बरं का, या गादीवरून उभा राहून सांगतो. एकदा कधी आमच्या भावकीमध्ये एक म्हातारी मेली होती. आम्ही 11-12 वाजेपर्यंत जागो होतो, पण माझा दाढ दुखत होता. दाढ दुखत होता तर एक शेतकरी माणूस आला, म्हणला काय नाही महाराज, 2 पानं घ्या म्हणला तंबाखूचे आणि ठेवून टाका, तुमचा दाढच थांबल. दाढ थांबायचं कुठे गेलं की महाराज मला सगळं गावच गोल फिरायला लागलं. त्याच्यानंतर तंबाखूला हातच लावली नाही. कशाला? आता गुरुवर्य वैष्णवीर पुन्हा बंडातात्या महाराज कराडकर यांच्या सानिध्यात आल्यामुळं पुन्हा तर चहा सुद्धा सुटली. ऐका आता मी काय सांगतो, दुर्जनाची संगती माणसाला वाईटालाच नेणार आणि सज्जनाची संगती सुखाकडेच नेणार. लक्ष देऊन ऐका. क्षणभर वाईट संगती झाली तर आजामेळाचं जीवन बर्बाद झालं. पुढचं बघा, नारदाला क्षणभर संगती झाली, हे वाल्या कोळ्याला क्षणभर संगती झाली नारदांची. वाट पाडा तो कोळीकू, नाम स्मरेतो वाल्मिकू. अगोदर कोळीकू म्हणायचे, पण नंतर वाल्मिकू नाव पडलं. पुढं ऐका. ज्या वाल्या कोळ्याला कोणीच विचारलं नसतं, पण त्या वाल्या कोळ्याचा एवढा अधिकार झाला की रामाला सुद्धा जसं वाल्या कोळ्यानं लिहून ठेवलं तसंच वागावं लागलं. बोलीला वाल्मिक तैसेची करीन, वर्तोनी दावीन नामा म्हणे. केले रामायण रामाधी, कोळी याची कीर्ती वाढली गहन. फक्त कशामुळं घडलं तर संगत संताची भेटल्यामुळं. म्हणून जीवनाचं पतन आणि जीवनाचा उद्धार फक्त संगतीमुळं होतो. आजची तरुण पिढी बर्बाद होण्याला कारण एकच आहे, फक्त संगत. त्या मुलाला ज्ञानेश्वरीची संगत द्या, त्या मुलाला गाथ्याची संगत लावा, मुलगा बिघडणार नाही. आणि मुलगा जर वाईटाच्या संगतीत गेला तर 100% बिघडल्याशिवाय राहणार नाही. कीर्तनात कोणाचं नाव घ्यायचं नसते, पण माझ्या बघण्यामध्ये आपल्या या भारताच्या एका मोठ्या पदावर असणाऱ्या एका मंत्र्याचा मुलगा, ते मंत्री जेव्हा मेले, अचानक वारले मंत्री, आणि मंत्री वारल्यानंतर त्यांचा मुलगा नशामध्ये होता. आजही तो मुलगा कुठं आहे कुणाला माहिती नाही. नशामध्ये होता, नशामध्ये. मुलीनंच डाग दिला शेवटी, जाळ शेवटी मुलीनंच लागला. हजारो कोटीची प्रॉपर्टी होती, पण मुलगा ड्रग्स, अफू, चरस पिऊन पडलेला. काय करता? मी काय म्हणतो, आजची तरुण पिढी आपण लक्ष देत नाही. बाप पैसे कमवण्याच्या मागे लागतो आणि मुलगा काय करायला लागला, मुलगा कुणाच्या संगतीत राहतोय. तुम्हाला खरं सांगू का, सध्याच्या काळात संपत्तीपेक्षा संततीला महत्व द्या. संततीला महत्व द्या. मी आळंदीमध्ये शिक्षण घेत असताना आमच्या आळंदीमध्ये एक जोडपं होतं आमच्या शेजारी, ऊसतोड कामगाराचं जोडपं. ते म्हणले आम्ही दरवर्षी ऊस तोडायला जातो महाराज, दरवर्षी ऊस तोडायला जातो, पण आम्ही लेकरायला आळंदीमध्ये शिक्षणासाठी ठेवलं. शिक्षणासाठी अधूनमधून आईवडील भेटायला यायचे. आळंदीमध्ये छोटीशी रूम होती भाड्याने, अधूनमधून यायचे आणि पुन्हा 4 महिने 6 महिने ऊस तोडायला जायचे. ऐका, तर आज त्याचा मुलगा PSI आणि एक मुलगा विश्वनाथ कराड यांच्या कॉलेजमध्ये मायर्स MITला शिक्षक म्हणून लागलाय तिथं. मला सांगा, ऊस तोडायला जाणारी माणसं ऊस तोडून मुलांना शिक्षण दिलं आणि मुलांना सुद्धा कळालं की आपले आई वडील कष्ट करून आपल्याला शिकवतात. म्हणून तुम्ही लेकराला ज्ञानेश्वरीची गाथ्याची जर संगत दिली तर लेकरू 100% बिघडणार नाही याची खात्री मी देतो. आणि लेकराच्या हातात जर मोबाईल दिला तर लेकरू बिघडल्याशिवाय राहणार नाही. मी हे 100% सांगतो. विठ्ठल म्हणून जीवनामध्ये संगती फार महत्वाची आहे. आता विषय लांबन. देवाची संगत आणि संतांची संगत ही महत्वाची आहे. एक तर संतांच्या संगतीत सुख आहे. आपण 18 दिवस ज्ञानोबारायच्या संगतीत चाललो, किती आनंद होता हो ना. घराची आठवण आली. मला सांगा, पंखा लावल्याशिवाय आपल्याला झोप येत नाही. होता का पंखा? पंखा नव्हता. ऊन वारा पाऊस सगळं सहन करून 18 दिवस वारकरी. अंतरायला तरी काय असतं ते 50-20 रुपयाचं मेन कापड, आणि कोण्याही वावरात, कोण्याही ढेकळात, कोण्याही रोडच्या कडेला टाकला की लगेच झोपी जातो माणूस.
बरं तिथं काय सगळे माऊलीच, सगळे माऊली. घराची आठवण येत नाही, मुलाची आठवण येत नाही, बायकोची आठवण येत नाही, कशाचीच आठवण येत नाही. 18 दिवस केवळ ज्ञानोबारायच्या संगतीत सुखच असतंय, सुखच. संत संग सर्व काळ 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 संत संगे सर्व काळ खंड प्रेमाचा सुकाळ. केवळ प्रेम प्रेम प्रेम. संतांच्या संगतीत निश्चिंती आहे, समाधान आहे. तसं देवाच्या संगतीत सुद्धा समाधान आहे आणि देवाच्या संगतीत सुद्धा सुखच आहे. महाराज अनेक प्रमाण आहेत, सगळे प्रमाण सांगत बसायचं नाही. चला एक शेवटचं सांगतो उदाहरण आणि अभंगावर येतो. तुझी संगती सांगताना ज्यावेळेस रामप्रभूनं झाडाच्या आडवं लपून वाल्या, कोण तो सुग्रीवाचा भाऊ वाली, त्याला मारलं. त्याला मारल्याबरोबर वाली खाली पडला. खाली पडल्याबरोबर वालीची पत्नी तारा शोक करत होती. देवाला जवळ बोलवणं वालीनं, देवा का रे बाबा का मारलास मला? तुझं माझं काय वैर आहे? वैर तर आमच्या दोघा भावाचं आहे. तुला का मध्ये पडायची गरज पडली? का मारलास? तुझ्या ठिकाणी तर अपपर भाव नाही, का मला मारलास? असं म्हणल्याबरोबर देवानं एक उदाहरण दिलं महाराज. तिथं देवानं सांगितलं या जगात तिघाला मारलं तर पाप लागत नाही, तिघाला मारलं तर पाप लागत नाही. कुणा कुणाला? त्यांनी सांगितलं अनुज बहु भगिनी सुत नारी, या तिघावर जो अत्याचार करतो त्याला मारलं तर पाप लागत नाही. म्हणून तर अर्जुनाला कृष्णानं सांगितलं हत्वय तानात ताईनाहा, अर्जुना हत्वा अतिताईनाहा. हे अतिताई आहेत कौरव, यांना मारलं तर पाप लागणार नाही. अरे ज्यांना भाऊजाई कळाली नाही, भर सभेमध्ये भाऊजाईचं वस्त्रहरण करतात, त्यांना मारलं तर पाप लागत नाही. मग सुग्रीव वालीला देव बोलायला लागले अनुज बहु. अनुज म्हणजे लहान, लहान भावाची बायको. सुग्रीव कोण होता? लहान भाऊ होता, वाली मोठा होता. आणि वालीनं सुग्रीवाच्या बायकोला बंदी शाळेत टाकून तिच्यावर अत्याचार केला होता. ऐका बोलायला लागले देव अनुज बहु, लहान भावाच्या बायकोवर. अनुज बहु भगिनी, स्वतःच्या बहिणीवर. सुत नारी, सुत म्हणजे मुलगा, मुलाची पत्नी म्हणजे सून, तिच्यावर जो कोणी वाईट नजर टाकत असेल त्याला मारलं तर पाप लागत नाही. याच्यातलं पहिल्या नंबरचं पाप तू केलास अनुज बहु, म्हणून मी तुला मारलं, मला पाप लागत नाही. चला पुढे. आता वालीला कळालं बाबा आपलं मरण जवळ आलं. वालीनं आपल्या लेकराला जवळ बोलवलं, अंगदाला. इथं महत्वाचा पॉइंट आहे. अंगदाला जवळ बोलवलं, देवा आता मी तर चाललोय, पण माझी एक शेवटची इच्छा आहे. काय? बोला. काही नाही. अंगदाला जवळ बोलवलं, अंगदाचा हात हातात घेतला आणि देवाचा हात हातात घेतला आणि अंगदाचा हात देवाच्या हातात दिला आणि सांगितलं देवा काही करा पण माझ्या लेकराला विसरू नका. मला माहित आहे मी बिघडलो, मी वाईट वागलो. कशामुळे वागलो? कारण मला संगत चांगल्याची भेटली, मी वाईट झालो, मी दुर्जन झालो. भावजाई कळाली नाही मला. कशामुळं? केवळ मी दुर्जनाच्या संगतीत गेल्यामुळं. म्हणून माझी एकच विनंती आहे, माझ्या मुलाला विसरू नका आणि तुमच्या संगतीत आल्यामुळं माझा मुलगा दुर्जन होणार नाही ही मला खात्री आहे. म्हणून माझ्या मुलाला तुमच्या सोबत शेवटपर्यंत ठेवा. म्हणून अंगदाचा हात घेतला आणि रामाच्या हातात दिला. हेच तुकोबार आहे. गोपाळांच्या भूमिकेत बोलतात अभंगाच्या पहिल्या चरणात तुझे संगती, तुझे संगती, तुझे संगती, तुझे संगती, तुझे संगती, तुझे संगती.
आमुची निश्चिंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे। ज्या वेळेस भगवंतानं सगळ्या गोपाळांना हाक दिली, वडज्या वाकड्या पेंद्या सुदामा बोबड्या, या सगळ्या गोपाळांना सांगितलं बाबा या 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 सगळे या, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी। महाराज आजचं कीर्तन म्हणजे हे काल्याचं कीर्तन असतं। आता बघा आज पंढरपुरामध्ये काला असतो, गोपाळ काला महाद्वारातही असतो आणि गोपाळपूरला सुद्धा असतो। संपूर्ण महाराष्ट्रात आज प्रत्येक गावामध्ये गावकरी गावाकडे आल्यानंतर काला करतात। आता सगळेच पंढरपूरला मला सांगा 20-22 दिवस पहिलेच गेलेले असतात, शेतीची कामं असतात, रखडलेली असते, रानात तणकट पडलेली असतात। एवढं महाराज खरं सांगू का, लोक अशी काही, आता ते काल परवा एक बोलला ना, एक बावळट अबू आजमी काहीतरी नाव आहे त्याला काय महाराज, त्याला काय माहित आहे वारी म्हणजे काय? अहो खाऊन पिऊन काहीतरी वेगळं बरगळणारी माणसं आहे ती, सोडून द्या त्यांचं। आपण दुसऱ्या धर्मावरती टीका करायचं नाही, आपला धर्म फार महान आहे, दुसऱ्या धर्मावर टीका करत बसायची आपल्याला आवश्यकता नाही। कारण काही अज्ञानी माणसं असतात ती काही बोलतात। बघा हिंदू धर्म असा धर्म आहे जो कोणावरच टीका करत नाही आणि जो कोणाची त्याची तुलना कोणाबरोबर होऊ शकत नाही। वारीमध्ये कितीतरी मुस्लिम लोक असतात, कितीतरी मुस्लिम मावळे असतात, ते सुद्धा वारी करतात। मग ते अबू आझमी बोलला की आम्हाला किती त्रास होतो, गाड्यांचा त्रास, ट्रॅफिकचा त्रास, लोकांचा त्रास, घोंगाट, किती सगळं प्रदूषण होतंय, अमुक होतंय, तमुक होतंय, ते काय काय बोलला। आता हेच रोज 5 टाइम नमाज अदा करतात, आम्ही कधी विरोध केला का? नाही केला। अहो ज्याचं त्याला संविधानानं उपासना करण्याचा अधिकार दिला, पण तो बरळला, सोडून द्या। वारी म्हणजे हे त्याग आहे महाराज। मला सांगा, लोक म्हणतात खायला मिळतंय म्हणून माणसं तिकडे जातात। 18 दिवस शेत सोडून, रान सोडून, घर सोडून कोणी राहू शकतं का? हो, कोणी राहू शकत नाही। खायला मिळतंय म्हणून नाही महाराज, तिथलं खाण्यापेक्षा जे आनंद आहे तो आनंद कुठंच मिळत नाही। आता आम्ही वारी होऊन आली, झालं संसारातलं लढगाणं सुरू, पण 18 दिवस कशाचाच सगळा विसर पडलेला असतो। चिखल राहू द्या, माती राहू द्या, वाकरीमध्ये काय पाऊस पडला होता ना, अगोदर सळक आली, मोठी सळक पडली, पुन्हा सगळं कोरडं झालं।
तसल्याही वातावरणामध्ये वारकरी पांढरे कपडे सगळे चिखलानं मळून घेतले. हा, किती लोक होती हो, किती लोक होती. हा, या वर्षी तर रेकॉर्ड ब्रेक गर्दी म्हणे 28 लाख लोक पंढरपुरात आले होते म्हणे. 28 लाख. हा, विचारा पोलीस लोकांना, गृह खात्याला विचारा, काही डोक्याला टेन्शन आहे का तुमच्या? विचारा, काहीच नाही म्हणतात ते. का? कारण या वारीमध्ये काही घडू शकत नाही, काहीच घडू शकत नाही. बघा, काल परवा उरुसासाठी कुठेतरी माणसं एकत्र आले तर मारून घेतले. वारीमध्ये मारामारी होत नाही. काही एक दोन ते पाकिट प्लेअर आलेच, काही गोंधळ करू, पण मारामारी नाही. जाग्यासाठी भांडण नाही, पंक्तीसाठी भांडण नाही, कशासाठी वाद नाही. सगळे माऊली 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 माऊली. अहो, तेवढ्या गर्दीमध्ये जर ॲम्ब्युलन्स आली तर ॲम्ब्युलन्सला सुद्धा रस्ता करून देतात. आमच्या दिंडीमध्ये प्रदक्षिणा करताना एका माऊलीला बीपी वाढली, काहीतरी शुगर 700 काहीतरी झाला म्हणे. डॉक्टरनं सांगितलं, गेलीच असती माऊली. पण सगळ्या लोकांनी रस्ता करून दिला आणि त्या माऊलीला दवाखान्यात पोहोचला. सगळी लोक, एक आदर्श घेण्यासारखं ठिकाण. आज म्हणून वारीमध्ये सगळे फॉरेनर लोक यायला लागलेत. फॉरेनर लोक, विदेशातली लोक यायला लागलेत. एवढी लोक एकत्र येतात, भांडण नाही, धक्का नाही, कसली सुरक्षा नाही, कसला ताण नाही, कसला तणाव नाही. हा, अहो, त्या वारीमध्ये येणाऱ्या पोलिसांना मी विचारलं, साहेब तुम्हाला इथं बरं वाटतंय का? मुद्दाम विचारलं, का तुम्हाला एखाद्या मंत्र्याच्या सभेच्या ठिकाणी बरं वाटतंय? ते म्हणलं, बाबा, मंत्र्याच्या सभेला गेल्यावर आम्हाला भीती आहे बॉम्बस्फोट होण्याची. मंत्र्याच्या सभेला गेल्यावर भीती आहे आम्हाला मारामारी दंगल होण्याची. मंत्र्याच्या सभेला गेल्यावर आम्हाला कोणी पाणी सुद्धा प्या म्हणणार, पाणी सुद्धा प्या म्हणणार. इथं आम्हाला दिंडीतले महाराज मंडळी, वारकरी मंडळी या माऊली म्हणून आम्हाला जेवायला अगोदर आम्हाला बसवतात. कारण का? वारकरी सुद्धा प्रत्येकाच्या ठिकाणी विठ्ठलच पाहतो. असं एकच ठिकाण म्हणजे ते वारीचं ठिकाण आहे. म्हणून तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. गोपाळ सांगतात, बाबा देवा, तुझ्या संगतीत आल्याबरोबर आमच्या जीवनामध्ये निश्चिंती प्राप्त झाली. आणि जे आम्हाला घरी मिळालं नाही, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. जे कुठं नाही देखील ते मिळे, नाही देखील नाही देखील
भोग सुखाचे सोहळे. देवा तुझ्या संगतीमध्ये जे भोग मिळते ना ते सुखाचे सगळे भोग आहेत. कारण संसारात आम्ही काय खात होतो, आमची आई आम्हाला काही देत नव्हती, पण तुझ्या संगतीत आल्यामुळं दही खायला मिळायला लागलं, तूप खायला मिळायला लागलं, लोणी खायला मिळायला लागलं, दूध प्यायला मिळायला लागलं. घरी काहीच देत नव्हती आमची आई. घरी काय होतं, घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. देवा घरी नुसतं आमची आई ताक द्यायची. आणि संसार म्हणजे फलकट आहे महाराज. ताक जसं फलकट आहे, ताक काय सार लोणी आहे, पण ताक फेकून देतो आपण. ताकाला किंमत नाही, जशी लोण्याला किंमत आहे तशी. तसं संसार हा फलकट आहे आणि परमार्थ हे सार आहे. म्हणून फलकट तो संसार, येथे सार भगवंत. तुकोबाराय सांगतात म्हणून घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. देवा तुझ्या संगतीमध्ये जो आनंद मिळाला तो आनंद कुठंच मिळाला नाही. कारण गोपाळांना घरी खायला आई देत नव्हती. सगळं मथुरेच्या बाजाराला नेऊन विकत होते आणि लेकरांना काहीच देत नव्हते. मग गोपाळांनी सांगितलं, देवा आता इथून पुढं तू आम्हाला ढकलून जरी दिलास, आम्हाला तुझ्या संगतीत येऊ जरी नाही दिलास, तर आता आम्ही घरी जाणार नाही. महाराज सांगतात, तुका म्हणे आता आम्ही नवजो दवडिता. देवा आता आम्हाला तू ढकलून देण्याचा जरी प्रयत्न केलास तरी आम्ही आता जाणार नाही. कारण तुझ्या संगतीमध्ये जो आनंद आहे तो आनंद या जगात कुठं नाही. म्हणून मायबाप हो, परमार्थात जो आनंद आहे तो संसारात आनंद नाही. म्हणून आपण एकदा या वारीला लागलो ना, या वाटेवर आलो ना, ही वाट सोडून कधीच बाजूला जायचं नाही. एकदा गळ्यात माळ घातली ना, एकदा वारकरी झालो ना, बस कोणी काही म्हणू आपल्याला, माळ मात्र काढायची नाही. काही माणसं माळ काढतात. माझे चुलत भाऊ शिक्षक होते जिल्हा परिषदेला. ते आजारी पडले, वारले बरं का 2016ला. 42व्या वर्षी वारले, अचानक वारले. डॉक्टरांनी त्यांना सांगितलं, तुम्ही जर अंडे खाल्ले अंडे तर तुमचं काय होईल, थोडं आरोग्य सुधारेल. तुम्हाला अंडे खावं लागेल आणि काही गोष्टी चालू कराव्या लागतील. त्यांनी सांगितलं, मी मरण पत्करेन पण मी गळ्यातली माळ काढणार नाही. आता काही माणसाला काही देणं गेलं नाही, ते माळा घालून पिऊ लागलेत महाभाग. आता त्याला काय म्हणावं. हा मी काय म्हणतो ऐका, ही माळ म्हणजे सामान्य नाही. वारकरी संप्रदायासारखा संप्रदाय या जगात नाही हो, जगात. आणि ज्ञानोबाराय तुकोबाराय सारखे संत नाहीत आणि ज्ञानेश्वरी गाथ्यासारखे ग्रंथ नाहीत. लक्षात घ्या. म्हणून आपण या संप्रदायात जन्माला आलो, या संप्रदायाचे पाईक झालो. हे सगळ्यात मोठं भाग्याचं लक्षण आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता अलीकडे काही संप्रदाय, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये बरीच माणसं घुसलीत बघा तुम्ही. त्या रस्त्याच्या वाटेनं, वारीच्या वाटेनं सुद्धा काही लोक येऊ लागलेत. ते आपल्या धर्माचा प्रचार करायला लागलेत, ते आपले ग्रंथ वाटायला लागलेत, फुकट सांगायला लागलेत. काय ही वारी 18 दिवस, तुम्हाला काय मिळतं इथं, उगाच शरीराला त्रास, आनंद नाही, काहीच नाही, असं सांगायला लागले. मग त्याचं म्हणणं असं आहे, खा प्या आणि मजा करा. काही संप्रदायाचे गुरु असे आहेत, काही संप्रदायाचे गुरु, त्याचं असं म्हणणं आहे की आपलं म्हणणं असं, आपल्या संप्रदायाचं म्हणणं असं आहे, अगोदर त्यागात शांती अनंतरम, आपला संप्रदाय सांगतो. आणि त्यांचं म्हणणं असं आहे, भोगात शांती म्हणजे भोग घ्या, भोग. आपला संप्रदाय सांगतो भोग हळूहळू कमी करा, हळूहळू भोगापासून अलिप्त राहा. आपला संप्रदाय सांगतो भोग भोग कमी घ्या. पण त्यांचं म्हणणं असं आहे, हे शरीर जे निर्माण झालंय ना, हे भोगासाठी निर्माण झालंय. आता जे भोगी माणसं असतात त्या लोकांना त्यांचं आवडतंय बोलणं, म्हणून त्या लोकांनी त्यांच्या संप्रदायाचा स्वीकार केला आणि गळ्यातल्या माळा काढून टाकल्या. म्हणून हात जोडून विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, गळ्यातली माळ काढू नका, माळ काढू नका. अहो, ज्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीसाठी आपलं अख्खं जीवन समर्पित केलं, ज्या तुकाराम महाराजांनी गाथ्यासाठी आपला संसार जाळला, आपली पत्नी मेली परवा नाही केले, आपले आई वडील गेले परवा नाही केले, आपला मुलगा अन्न करता मेला परवा नाही केली, पण असा ग्रंथ निर्माण केला जो जगाला तारणारा, तो म्हणजे तुकोबारायांचा गाथा. म्हणून हा गाथा ज्ञानेश्वरी आपला प्राण आहे, आपला विश्वास आहे. आणि ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या जीवनासाठी आपण जगलं पाहिजे. गळ्यातली पवित्र तुळशीची माळ कधीच काढायची नाही. विठ्ठल एकदा या धर्म मंडपात आपण आलो ना,
मंडप सोडून बाजूला जायचं नाही. हा, औरंगजेबानं किती आमिष दाखवले संभाजी महाराजांना, काय काय देतो म्हणलं, पण संभाजी महाराजांना सांगितलं हिंदू म्हणून मरेन, पण मुस्लिम म्हणून जगणार नाही, इस्लाम स्वीकारणार नाही, सोडला नाही आपला धर्म. तसं एकदा आपण या पंथात आलो ना, तुका म्हणे आता आम्ही नवजो दौडिता, आता आम्ही इथून बाजूला जाणार नाही. आणि जे बाहेर आहेत ना, उलट त्यांना या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करा. जे व्यसनात अडकले, ज्यांना हे पंथ माहित नाही, ज्यांना ज्ञानेश्वरी माहित नाही, ज्यांना गाथा माहित नाही. आता हे बघा, छोटी छोटी मुलं येऊन बसायला लागली कीर्तनाला, अशा मुलांना कीर्तनाला घेऊन येत चला. जे लोक व्यसनात अडकलेत, आपलाच भाऊ असेल, आपलेच वडील असतील, ज्यांना ग्रंथ माहित नाही, संत माहित नाहीत, त्यांना या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करा. इथं आलेल्या लोकांना बाहेर जाऊ देऊ नका, त्यांना समजून घ्या. म्हणून मायबाप हो तुका म्हणे आता, गोपाळांनी सांगितलं आम्ही नवजो दौडिता, नाही देखी देते मिळे भोग सुखाचे सोहळे. अभंगाचा भाव संपला. आता आपल्याला उर्वरित एक 20 मिनिटामध्ये आपल्याला आजचं काला, गोपाळ काला चरित्र पाहायचं आहे. सर्वांनी एकदा भजन करा. विठ्ठला विठ्ठला.